नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण करणार आहोत मालवणी पद्धतीने गोडी डाळ. ही गोडी डाळ कशी करायची ते पाहूया. त्यासाठी आपण घेतलं आहे किसून घेतलेलं खोबरं, त्यासोबतच घेतलं आहे अर्धा चिरलेला कांदा, 2 लसणाच्या पाकळ्या, त्यासोबतच घेतलं आहे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद. हे मिक्सरमध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि त्याची पातळशी पेस्ट करून घेऊया. ही पातळशी पेस्ट आपल्याला डाळीमध्ये वाटपासाठी वापरायची आहे. चला तर मग हे वाटून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून घेऊया. त्यासोबतच आपण आपली डाळ शिजवून घेतली होती, त्याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरचीचा वापर केला होता. 1 टोमॅटो घेतला होता आणि 4 मिरच्या घेतल्या होत्या. हे चांगलं स्मॅश करून घ्या. ते स्मॅश झाल्यानंतर आपण वाटप जे केलं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. ते पूर्ण एकत्र एकजीव करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीरचा वापर करणार आहोत. तर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. ते झाल्यानंतर आपल्याला आपल्या चवीनुसार मिठाचा वापर करून घेऊया. मीठ हे कमी जास्त तुमच्या सोयीप्रमाणे घ्या. तसं चला आता फोडणी देऊया. फोडणीसाठी घ्यायचं आहे तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता. हे चांगलं तडतडल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं डाळीचं ते फोडणीला द्यायचं आहे आणि ते हळूहळू पहिले फास्ट ह्याच्यावरती करायचं, मग नंतर स्लो आचेवरती म्हणजे मध्यम आचेवरती ती ठेवून घेऊया. आणि बघा किती छान कलर आला आहे डाळीला. असं छान फोडणी अशी खळखळून अशी छानशी उकळी काढून घ्यायची. त्यानंतर आपण फास्ट गॅसवरती 2 मिनटं आणि स्लो गॅसवरती 5 मिनटं असे आटवून घ्यायची. अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.